नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर। मुरांबा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळतं की आता अक्षयची पूर्ण म्हणजे इरावतीने सगळं त्याच्याकडून हिसकावून घेतलेलं असतं, तरीसुद्धा अक्षयला ते दिसत नाही। त्याला रमाची आठवणसुद्धा येत नाही। एवढी त्याची मुलगी म्हणते की बाबा मला आईला भेटायचं आहे, आईला पाहायचं आहे, पण तरीसुद्धा अक्षय रमाचं नावसुद्धा घेऊ देत नाही। तर आता अक्षयमुळे आता सीमालासुद्धा खूप मोठा धक्का बसलेला असतो। ती तर रमा कुठे आहे, माझी रमा आली का, लहानी छोटी बावली घेते आणि म्हणते माझी रमा आहे का। ती सीमा तर पूर्ण वेडी झालेली आहे रमामुळे। हेही अक्षयला दिसत नाही का, अक्षयचे डोळे बांधले गेले आहे का। त्याचं तर आता बंगलासुद्धा जप्त करण्यास आलेला आहे, कारण आता इकडे बँकवाल्यांनी सुद्धा त्याला नोटीस दिलेली आहे की या आठवड्यात जर कधी तुम्ही घर नाही खाली केलं तर तुमचं बंगला जप्त केला जाईल, तुम्हाला तुमच्या बंगल्यातनं तुमच्या घरातनं बाहेर काढलं जाईल, म्हणून तुम्ही आता याची काळजी घ्या। असं आता अक्षयला समजताच अक्षयच्या तर पायाखालची जमीन सरकते, कारण इकडे काकासुद्धा दारूच्या नशेतच असतो। रमा गेली मात्र सगळं घराचं नुकसान झालेलं आहे। इरावतीसुद्धा काही लक्ष देत नाही, काही नाही, फक्त तिचं काम भलं की ती भलं असं आता इरावतीचं दाखवलेलं आहे। मात्र आता इकडे आरोही म्हणते बाबा मला आईला बघायचं आहे, मला स्कूलमध्ये सगळे चिडवतात तुला तुझ्या आईचा फोटो नाही काढता आला, चित्र नाही काढता आलं। तर ती म्हणते मी माझ्या आईला पाहिलंसुद्धा नाही बाबा, माझी आई केव्हा येईल। तेव्हा आता अक्षय म्हणतो मी आहे ना, मी तुझी आई आहे, बाबा आहे, मग तुला तुझ्या आईची काय गरज आहे, तुझी आई केव्हा येईल ते काही मला माहीत नाही, असं तो तिला म्हणत असतो आणि समजावत असतो। पण आता अक्षयला नोकरी नसते, आता बंगल्याचं पण परत बँकेत पैसे नाही भरले तर बंगलासुद्धा जाऊ शकतो। आता हे ऐकून अक्षयला खूप मोठा धक्का बसलेला असतो। आता अक्षय पुढे काय करेल, आता रमा करून देईल का त्याचं, रमा भरेल का ते बँकेचं लोन, की आता इरावती काही करेल, त्यांना तर बाकीच्यांना तर काही घेणं देणंच पडलं नाही आहे। अक्षयचा संसाराचं पूर्ण मातीमोल करून टाकलेली असते या इरावतीने, पण हे अक्षयला समजत नाही। अक्षयच्या डोळ्यांवर पट्टी बांधलेली असते। तर मंडळी आता इरावती पुढे काही पाऊल उचलेल का, की तर रमा स्वतः बँकेचं लोन भरून घर नील करेल, हे आपल्याला येणाऱ्या पुढील भागात पाहायला मिळेल। तर मंडळी आता रमा तर इकडे छान IPS अधिकारी झालेली असते, मात्र अक्षयचं सगळं वाटोळं झालेलं असतं ते इरावतीमुळे, तरीसुद्धा अक्षय इरावतीचं ऐकतो। तर मंडळी आपल्याला येणाऱ्या पुढील भागात पाहायला मिळेल रमा आणि आरोहीची भेट कशी होईल, आणि ते होईल तर मायलेकी त्या ओळखल्या जातील का, हे आपल्याला येणाऱ्या पुढील भागात पाहायला मिळेल। तर मंडळी अशाच मालिकेच्या नवनवीन अपडेट्ससाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा, शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।